नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत। हा जो प्रकल्प आहे मिसिल लिंकचा हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला। ती आंध्राची कंपनी आहे। तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी कंपनीला वाचवलं जातं। जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल अफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे दोन कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असा आमचा साधा प्रश्न आहे। अरे त्याला आणि त्याच्या आजोबानं एखादी वीट लावल्या का महाराष्ट्रामध्ये कुठं विकासाची? कुठं केलाय विकास? त्याला काय माहित आहे? अरे जगामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं टेक्निक कुठं चाललंय याची अक्कल पाहिजे ना। कारखाना चोरण्या इतकं हे सोपं नाही आहे। कारखाना ढापायची प्रक्रिया सोपी आहे। या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघा ना। तुमच्या आजोबाच्या काळामध्ये अमृताजन जे पूल आहे लोणावळ्याजवळचं बोरघाट आहे, अरे किती लोक मेली दरडी पडून, किती लोकांचा मृत्यू झाला। 2-2 दिवस गाड्या तिथं अडकायच्या। हे आमचं सरकार आहे जो एक्सप्रेस वे करणार आमचं सरकार आहे। आमचंच हे सरकार आहे जे मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक सरकारच्या माध्यमातून बदललेलं आहे आणि जगामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत या टेक्नॉलॉजी इथं वापरलेल्या आहेत। अरे पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसामध्ये एंट्री गेटला जी दरड कोसळलेली आहे हे होतं। यांनी सगळं बाकीच्या बाहेर देशामध्ये कशा पद्धतीनं अशा पद्धतीचे रोड केलेले आहेत त्याची जरा माहिती घ्यावी आणि मग ह्याचं राजकारण करावं। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।